बातमी लाडक्या बहिणींसंदर्भातली आहे। केवायसी न झालेल्या लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। ज्यांची केवायसी बाकी आहे त्यांना पुन्हा संधी देण्यास सरकारची तयारी आहे। ज्यांना केवायसी करायची असल्यास विंडो ओपन करण्यासाठी सुद्धा तयार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। केवायसी अभावी 60 लाख लाडक्या बहिणींचा लाभ बंद झालाय। लाडक्या बहिणींच्या केवायसी बाबत मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाचे संकेत दिलेले आहेत। आपण हे सांगितलं होतं केवायसी करून घ्या, म्हणजे जे काही माहिती तुम्ही सादर केलेली आहे ती आत्तापर्यंत सत्य मानण्यात आली, आता त्याची कागदपत्र द्या। पण मोठ्या प्रमाणात केवायसी झाली नाही। जवळपास 9 महिने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतरही ज्यांनी केवायसी केली नाही ते अर्थातच कुठला तरी एखादा निकष पार पाडत नाही म्हणून त्यांनी केवायसी केली नाही। 1,70,00,000 महिला ज्या आहेत या निकष पूर्ण पार करतात, त्यांची केवायसी झालेली आहे, त्यामुळे त्यांना लाडक्या बहिणीचे पैसे मिळतच राहतील। ज्यांनी केवायसी केली नाही त्यांना आता आम्ही पैसे देणार नाही। आणि आजही यांच्यापैकी कोणी जर केवायसी करणार असेल तर आम्ही विंडो ओपन करायला तयार आहोत आणि त्यांना लाभ द्यायला तयार आहोत। लाडक्या बहिणींसाठी आत्ताच्या घडीची आताची सर्वात मोठी बातमी। लाडकी बहीण योजनेतील वगळलेल्या महिलांसाठी आता सर्वात मोठी सरकारकडून मोठी बातमी आली आहे। जर तुम्ही या योजनेतून वगळला असाल, तुमची केवायसी प्रक्रियामुळे तुम्ही या योजनेतून बाहेर आला असाल, तर आता सरकारच्या माध्यमातून मोठा दिलासा मिळाला आहे। तुम्हाला सरकारने आता एकदा केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आता मुदतवाढ दिली आहे। तुम्ही जर ही प्रक्रिया पूर्ण केली तर तुमच्या खात्यावरती लगेच लाडकी बहीण या योजनेचे हप्ते जमा होण्यास सुरुवात होणार आहे। त्यामुळे कोणताही उशीर न करिता तत्काळ आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्या, जेणेकरून तुम्हाला देखील लाडकी बहीण या योजनेचा हप्ता मिळणार आहे। माहिती आवडल्यास या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व इतर लाडक्या बहिणींसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। ज्यांचा हप्ता बंद झाला आहे त्यांच्याकडे हा व्हिडिओ लवकरात लवकर पाठवा।